उपटे पडले ना मला तोंड दाखवायला जागा होती काल गावात नशी माहित झालता कोण माहितीच्या घरी जाऊन झोपलो किती त्याला खेळा जाऊन येतात लगेच देतो आणून देतो ए खरिवलीच्या मॅच किती झाले एकूण तारतो बघा आहे ना आपल्या लाईव्ह वाल्याकडे 5 झाले ना 5 लगेच 5 ची जिंकले देतो ते लगेच तिथे पाठवून दे देतो तुला आणून तो त्यांची फक्त 2 त्याला तिथे फक्त ग्राउंड प्रॅक्टिस करायला त्यात मग बघतो मी पाठवतो बस संपलं मॅच सुरू केली जाईल एका बाजूला पाहतो आपण टीम पाचगाव वाढीच्या पेक्षा वडवली पहिला चेंडू मात्र फायनलच्या क्षेत्रामध्ये चेंडू आलाय तन्मय तरे कुंदे स्पोर्ट्स कुंदे संघाचा हा एक युवा टॅलेंटेड गोलंदाज आहे सुनील थालके यांनी मात्र 2 खेळाडूंना घडवले असंच म्हणेन कारण एका बाजूला जतीन थालके अर्थात जग्गा आणि एका बाजूला तन्मय या 2 खेळाडू नक्कीच घडवले गेले एक युवा टॅलेंटेड दोन्ही गोलंदाज आहेत मिस टाइम फटका आहे पहा नीरज माळी त्या ठिकाणी जेल वरती आले अरे बाबा पकडली गेले जेल आणि होईल अतिशय महत्वाचा खेळाडू फेल इट्स अ गॉन फलंदाज होईल बाद विलास उतेकर धक्का क्रमांक पहिला डगआउटच्या सला पडतेल हॅज टू बी पाट तेव्हा जिद्दीने चिकाटीने तेव्हा प्रामाणिक प्रयत्न कराल पहा पुन्हा एकदा मिस टाइम फटका समोर नयन तालके जेल सोडली फेकी खराब पाहायला मिळाली पहा हर्षद पाटीलची जेल सोडली मी नेहमीच समालोचन करताना म्हणत असतो की नयन तालके म्हटलं तर क्षेत्ररक्षणामधील अतिशय लाजवाब क्षेत्ररक्षक चित्त आहे मात्र आज जर कालच्या दिवसामध्ये देखील पाहिले एक जेल सोडली नयन तालकेने आज देखील एक जेल सोडली सहज सोप्या पद्धतीने कुठेतरी तन्मय तरे मात्र कुठे नाराज असेल कारण आपल्याच गावच्या टीमचा खेळाडू आहे अर्थातच आणि झेल सोडली मात्र काय कमालीची गोलंदाजी करतोय लाजवाब बेमिसाल प्रयत्न खूप चांगले होते फटका चांगला आला होता कार्पेट फटका मात्र चेंडू थांबणार नाहीये लास्ट मोमेंटला पहा प्रयत्न चांगले होते प्रामाणिक प्रयत्न होते मात्र प्रयत्नाला यश मिळालं नाहीये फटका दमदार पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र इट्स अ गॉन बाउंड्री रोफ चौकार आमच्यासाठी या ठिकाणी स्कोरची भूमिका पार पडते आम्हाला असोसिएशन मध्ये खेळाडू म्हणून मिळाले नाही मात्र स्कोरर म्हणून मिळाले खूप चांगली भूमिका त्यांची राहिली आहे आणि अशाच प्रकारचं आम्हाला सहकार तुमच्याकडनं होतं पहा सुरक्षित होता मात्र या ठिकाणी यष्टरक्षक करतोय बीस फील्ड चेंडू मात्र निसटला गेला आणि चेंडू मात्र जाईल अगदी 22च्या स्वरूपामध्ये लॉक्स ऑफ रिझनला येतोय दुसरा चौकार संघाला मात्र मिळते धावा 4 यानंतर मात्र टॉस साठी या जय बजरंग कुंदे संघाचा कॅप्टन आणि बाबा टायगर्स केले संघाचा कॅप्टन पण दोन्ही संघ उपस्थित राहा चांगला चेंडू आहे मात्र या ठिकाणी कुठेतरी नीरज माली चुकी करतोय पहिल्या या अगोदर चेंडूची चुकीला माफी नाही म्हणावं लागेल कारण अफलातून गोलंदाजी केली कमाल लाजवाब बेमिसाल गोलंदाजी केली आहे तन्मय तरे युवा टॅलेंटेड गोलंदाज कुंदे स्पोर्ट्स कुंदे संघाचा आणि आज खऱ्या अर्थाने जतीन थालके अर्थात जग्गा आणि तन्मय तरे अफलातून गोलंदाज सध्या तरी मी म्हणेन की कुंदे स्पोर्ट्स कुंदे संघाच्या ताफ्यामध्ये तयार झालेत सुनील थालके आणि कंपनीने घडवले हे 2 अनमोल गोलंदाज आपण पाहतोय
आणि असंच म्हणेन क्रिकेटचा पटल आहे. क्रिकेटच्या पटलावरती अशक्य गोष्ट कोणती नाही आहे. तुमच्यामध्ये ती गोष्ट शक्य करण्याची ताकद धमक असणं गरजेचं असतं आणि ती सध्या धमक या ठिकाणी दाखवली असताना तब्बल प्रमुख गोलंदाज म्हणून त्याची निवड झाली आहे. अर्थातच जर पाहायला गेलं तर मात्र तन्मय तरे नेहमी 12व्याच्या भूमिकेमध्ये असायचं, पण तर आज जर पाहिलं तर मात्र अगदी एक टॅलेंटेड गोलंदाज म्हणून वडवली स्पोर्ट्स वडवली संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणून त्याची निवड झाली आहे. पहा क्रिकेटमध्ये हिरो बनायला देखील वेळ लागत नाही आणि हिरो पासून झिरो बनायला देखील वेळ लागत नाहीये. म्हणून वेळेला महत्व द्या आणि जेव्हा तुमचा बॅट पॅच असतो त्याला मात्र न डगमगता न झुकता त्या आलेल्या बॅट पॅचला कुठेतरी सामोरं जा, त्या अडचणींना तोंड द्या, तर मात्र तुम्हाला ती यशाची शिखरे मात्र गाठता येतील. यशाच्या शिखरावरती तुम्हाला पोहोचता येईल. सूरज माळी आले नवीन गोलंदाज, अतिशय चांगला दर्जेदार गोलंदाज आहे. समोर जर पाहिला तर रन हिट मशीन अर्थातच करण पाटील मान फ्रॉम खरिवली बॅटिंग साठी असेल सज्ज. फटका दमदार पाहायला मिळाला. हा चेंडू प्रयत्न लाजवाब होते विकी वारगडे, पण मात्र त्या ठिकाणी फटकामध्ये अगदी होतं वजन. धावा मिळतील अर्धा डझन षटकार. For the short term pull, powerful, delightful, wonderful. It's a gone out of the park. षटकार. दोन मोठे फटके सुजवले गेलेत. अर्थातच सूरज मालीवरती आक्रमण केलं गेलं. आता फुलरेंचा चेंडू आहे. अलाउंड द कार्पेट फटका एका टप्प्याने तन्मय तरे चेंडू उचलेल. फेकी करे पडता पडता 2 धावा कंप्लीट झाल्या. पहा चित्त्याची चपळाई आणि हरणाचा वेग या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि जर पाहिलं तर मात्र प्रतीक पाडेकर आपण माझी बॅग घेऊन इकडे या. फटका चांगला आहे बदलत्याकडे एका टप्प्याने विकी वारगडे चेंडू पर्यंत पोहोचतील का? दोन धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रन बिटवीन द विकेट शूट द गुड गेम. अफलातून सध्या मात्र या ठिकाणी गोलंदाजी करत असताना सूरज मालीवरती मात्र 2 चेंडूवरती आक्रमण केले गेले आणि आक्रमण करत असताना मात्र सध्या जर पाहिलं तर करण पाटील इन ऍक्शन मध्ये पाहतोय. करण पाटील नावाचा वादळ या मैदानावरती कालच्या दिवसभरापासून आपण पाहतोय, घोंगावताना पाहतोय, शांत होण्याचं नाव घेत नाहीये. पुण्याचा फटका घुटना टेक आणि हा सिक्सर देख आणि किरण थालके यांनी हा झेल टिपलाय. चला थँक्यू. आमचा चेंडू देखील अडवला गेला. आज सुट्टीचा दिवस आहे, त्या अनुषंगाने सुट्टीचा फायदा घेण्यासाठी इथे नक्कीच आलेत. थँक्यू. आपलं देखील चांगला चेंडू गॅदर केला. सूरज मालीवरती आक्रमण केले गेले. फटक्या पुन्हा आला होता. कार्पेट शेड्यू त्या ठिकाणी ट्रॅव्हल झालाय. विकी वारगडे आले चेंडू परत मात्र गॅदर झालाय. या ठिकाणी मात्र कुठेतरी धाव घेण्यासाठी नकार दिला. धावसंख्या जर पोहोचली आपण पाहतोय. दुसरं षटक आपण पाहतोय इन प्रोग्रेस असताना 33 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. हर्षद पाटील आणि करण पाटील ही जोडी आपण पाहतोय.
नवीन गोलंदाज रोहन माळी आलेत आणि मात्र समोर जर आता पहिल्या स्ट्राईक वरती असेल फलंदाज. सकाळचं सत्र आहे, सकाळच्या सत्रामध्ये अगदी 50-50 चान्सेस असतात दोन्ही एंडला. तर मात्र कालचा दिवस जर पाहिला तर मात्र एकाच एंडने मात्र लाभदायक ठरलेली ही विकेट आपण पाहतोय. मात्र अशा प्रकारचं वेलकम व्हॉइस ऑफ झिडके अर्थातच मोनिश पाटील. फटका मात्र अगदी प्रॉपर टायमिंग साधलं तर गेलं नाहीये. मात्र त्या ठिकाणी एका धावेचा प्रयत्न सक्सेस झालाय. दुसऱ्या धावेच्या कॉलिंग वरती होते वेलकम मोनिश पाटील. अनेक मैदानावरती त्यांचा आवाज आपण ऐकत असतो अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. आज मात्र या ठिकाणी आमच्या पुन्हा एकदा समालोचक कक्षामध्ये जॉईन झालेत. पुन्हा एकदा वलिया मात्र पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. नीरज माले आले, यश शिक्षक मात्र आता होते, आता भूमिका बजावली होती. मात्र आता हर्षल अंदाडे आले टेस्टांच्या मागे. धावसंख्या 35 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट केला, रिव्हर्स अस्त्र बाहेर काढला. इट्स अ पुल गॉन आउट ऑफ द पार्क. षटकार. हा चेंडू देखील मात्र पाहायला गेलं तर चेंडू अडवला गेलाय. प्रयत्न चांगले होते मात्र एकदा वाली आहे नाहीये, धाव घेतली नाहीये. धाव घेण्यासाठी नकार दिला. अवांतर चेंडू होता मात्र करण पाटील स्वतःच्या या फटक्यावरती नाराज असतील आणि दिसतंय देखील ते चित्र. फटक्या बोटा खेळण्याचा प्रयत्न होता मात्र त्या प्रयत्नाला यश मिळालं नाहीये. सध्या तरी खूप चांगल्या टच मध्ये पाहतोय आपण त्याला. सध्या खूप चांगल्या रंगामध्ये ढंगामध्ये फलंदाजी करतोय. कमाल धमाल बेमिसाल लाजवाब फलंदाजी केली आहे. पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता मात्र या ठिकाणी नाहीये. हर्षल अंदाडे रिव्ह्यू नाहीये, फक्त बिबर साठी हा चेंडू. फटक्यामध्ये वागती मात्र ताकद तजागत फेकली तर होती. मात्र त्या ठिकाणी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. शूट रन, गुड रन बिटवीन द विकेट, शूट द गुड गेम अफलातून. व्हॉट रन बिटवीन द विकेट अफलातून. पहा अजून देखील मात्र अगदी चित्त्याची चपलाई आणि हरणाचा वेग दाखवत असताना लाजवाब या ठिकाणी इनिंग सध्या पेश करतोय. धावा जर पाहिला आपण वैयक्तिक वादळी इनिंग पेश करतोय. दहा चेंडू आतापर्यंत फेस केले. तब्बल 32 धावांची वादळी इनिंग या ठिकाणी पेश केली आहे. करण पाटील नावाचा दबदबा आहे, पूर्ण स्पर्धेमध्ये राहिलाय. या पूर्ण असोसिएशनच्या टुर्नामेंटच्या लीग फॉर्मॅटमध्ये राहिलाय. पुणे अलाउन द कार्पेट फटका बीड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. सिद्धक्ष गाडी त्या ठिकाणी मात्र निशांत आलेत. चेंडू ऑर्डरला गॅदर केला, फेकी झाली. एकदा बॉल धावसंख्या जर पोहोचली आपण पाहतोय 44 रन्स फलंदाज झालाय बाद आणि 45 रन्स टू विन. 15 धावांची प्रत्येकी षटक्या मागे सरासरी गाठायची आहे. या ठिकाणी मात्र मी थांबतोय. या ठिकाणी मात्र लगेच नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे.
चेंडू जमा करायचा आहे लगेच आणि मी मुनीश पाटील विनंती करेन की आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा लगेच. टॉस करण्यात येईल. एका बाजूला बाबा टायगर्स अर्थातच आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ खेळताना पाहायला मिळेल जय बजरंग कुंदे संघ. थँक्यू सो मच. चेंडू पोचवा. जुना चेंडू जो होता आहे मॅच बॉल तो आमच्यापर्यंत पोचवा. ऋतिक पाटील चेंडू पोचवा. चला दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी या. बाबा टायगर्स खेळे आणि त्यांच्या विपक्षामध्ये बाबा टायगर्स खेळे आणि त्यांच्या विपक्षात कोणती टीम आहे? टीम कोणाची? कुंदे, जय बजरंग कुंदे. चला आपण एकदा जाऊयात. मोस्ट विकेट या स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट ची लिस्ट आतापर्यंतची चेक करत आहोत आपण. टॉप वरती जर बघितला गेला तर फर्स्ट क्रमांकावरती रँक होल्डिंग करताना पाचगाव संघाकडनं खेळताना करण पाटीलला आपण पाहतोय ज्याने आतापर्यंत 10 विकेट घेतले आहेत. सेकंड पोझिशन वरती आपण कपिलला पाहतोय जे घोटावडे संघाकडनं खेळताना 9 विकेट घेतलेत. मयूर तो देखील घोटावडे संघाचाच खेळाडू आहे, त्याने मिळवलेत 8 विकेट. तदनंतर फोर्थ पोझिशन वरती आहेत योगेश जे बाबा टायगर्स कडनं खेळताना 8 विकेट त्यांनी घेतलेत. आणि फिफ्थ पोझिशन वरती आहेत सागर पाटील वीर बजरंग खरिवली संघाकडनं खेळताना 7 विकेट त्यांनी घेतलेत. मोस्ट बॅटर आपण बघूयात. सर्वाधिक रन, सर्वाधिक धावा इथे देखील आपल्याला फर्स्ट पोझिशन वरती करण दिसतोय ज्याने टोटल 124 धावा बनवलात. 124 धावा करणच्या आहेत. 10 विकेट त्याच्या नावावरती आणि प्रत्येक विकेटला 5 पॉईंट पकडून जर करणचे पॉईंट जर चेक केले तर 174 174 सध्याच्या घडीला पॉईंट आहेत. सेकंड पोझिशन बॅटर आपण पाहतोय सुनील थाळके 98 रन सुनील थाळकेचे आहेत. दुशांतचं जर बघितलं बाबा टायगर्स कडनं 84. तदनंतर सुभाषच्या आहेत धावा 63 आणि तदनंतर राहुलच्या आहेत 63. चला आपण नाणेफेकीचा कौल करूया. त्यानंतर होणारी मॅच दोन्ही संघांचे कर्णधार टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय. चला जितेश पष्टे आपण या. आपल्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. कुंदे संघाचे कर्णधार चला लवकर.
चला टॉस करत आहोत आपण, नाणेफेकीचा कौल करत आहोत. हेड इज द कॉल अँड इट इज हेड. नाणेफेकीचा कौल जिंकलाय डिसिजन फिल्डिंग करण्याचा. चला थँक्यू. जाऊयात ऑनगोइंग मॅच. चला चालू असलेल्या मॅच कडे आपण जात आहोत. प्रथमतः बॅटिंग करताना जर बघितलं गेलं तर धावसंख्या फलकावरती बनवलात टोटल. प्रथमतः बॅटिंग करताना धावा बनवलात 44 आणि विजय दिला गेला 45 धावांचा. आणि आतापर्यंत 8 धावा फलकावरती पाहायला मिळतात. बॉल तयार, आतमध्ये बॉल आलाय, हलक्या गतीने खेळण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतीये. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली 9 या आकडावरती. 2 सलामीचे बॅटर्स आपण पाहिले, हर्षद विकीची जोडी, ज्यामध्ये हर्षद परतले गेलेत आणि विकी आणि त्याच्या समवेत आता जर बघितलं तर निशांत याला आपण पाहतोय. आणि गोलंदाजीवरती गोलंदाज सागर. पुढचाच बॉल खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये आणि तदनंतर पंचांचा इशारा काय येतोय. एक धाव तर कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जोडल्या जातील. टोटल 10 या आकडावरती. धावसंख्येचा टार्गेट फारसा मोठा नाहीये. धावसंख्येचा रनचेस जर बघितला गेला तर 45चं टार्गेट दिलंय. 10 धावा इथून बनवल्या गेल्यात. पहिला षटक प्रगतीपथावरती आहे. सो 35 धावा बनवायच्या आहेत. पण विकेट एक गमावला गेला. अजून 1 ते 2 विकेट मिळाले जर टीम रोहित स्पोर्ट्स पाचगाव संघाला तर कदाचित मॅचचं समीकरण बदलेल. पुढचा बॉल बॅटची कडा आणि यशा उद्ध्वस्त झालात आणि फलंदाज बाद होतोय. विकेट क्रमांक 2. विकीला देखील मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. सर्वाधिक जास्त विकेट घेण्याचा काम रोहित स्पोर्ट्स रौदी संघाकडनं. धावा 45 बघा. 45 धावा झाला. 46चं टार्गेट आहे. ज्या पद्धतीने आपण चर्चा करत होतो की या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त विकेट मिळवण्याचं काम रोहित स्पोर्ट्स रौदी संघाकडनं करणला आपण खेळताना पाहिलं आणि ज्याने आतापर्यंत टोटल 10 विकेट मिळवलेत. आणि त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर सर्वाधिक बॅटिंगवरती धावा बनवल्यात त्या देखील करणने. 124 धावा त्याने बॅटिंगवरती बनवल्यात आणि टोटल त्याचे पॉईंट जर बघितले तर 174. पण सेकंड पोझिशनवरती 96 धावा 96 धावा बनवताना आपण सुनील थाळकेला पाहतोय. तो देखील त्या रेसमध्ये आहे. सो आता इथून बॅटल चालू होईल. आजच्या दिवसामध्ये कोणाच्या सर्वात जास्त धावा असतील. पण आय थिंक सो करणला जर बॅटल द्यायचं असेल तर तुम्हाला तितक्या चांगल्या पद्धतीने एखादी अशी पारी ज्यामध्ये तुम्ही 2 ते 3 विकेट मिळवतील आणि त्याचबरोबर 50-65 धावा तुम्ही बनवू शकाल तर अशा प्रकारची सिच्युएशन पाहायला मिळेल. चला घाई करा. आजच्या दिवसामध्ये आपल्याला मेगा फायनलची मॅच देखील खेळवायची आहे. सो जितकी घाई कराल तितकी लवकर फायनल आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीवरती गोलंदाज करण तयार. षटक क्रमांक 2 घेऊन टार्गेटचा जर विचार केला तर 45 धावा बनवला. 46 धावांचं आव्हान दिलंय. करण तयार होता. ऑप्समच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव दिली जाईल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या 11. 11 या आकड्यावरती 2 विकेट गमावल्या गेलेत. 2 विकेट माघारी परतले गेलेत आणि तदनंतर धावा फळकावरती आपण 11 या आकड्यावरती पाहतोय. जिथे बॅटिंग करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय SG वडवली स्पोर्ट्स वडवली संघ. पुढचा बॉल लोवा फुल टॉस होता. अगदी डीप झाला त्या क्रिसच्या जवळ आणि तदनंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे. एका सिंगल वरती थांबावं लागेल. 12 धावा फळकावरती आहेत. इक्वेशनचा विचार केला तर आता बनवायच्या आहेत तुम्हाला इथून 11 चेंडू मध्ये 34 धावा. 12 धावा बनवल्या, 34 धावा बनवायच्या. पण आता चेंडू 11 राहत आहेत. करणची स्पेल थोडीशी महागडी ठरते की का, कारण की पहिल्या चेंडूवरती वाईड आला. तदनंतर जर बघितलं गेलं तर एक सिंगल धाव आली. बोलो तयार करण. आणखी एक फ्लाइटेड डिलिव्हरी होती. यावेळेस थोडंसं फसवण्याचं काम केलंय. कॅल्क्युलेशन नाही करता आलं. चेंडूची गती फार कमी होती आणि त्याच अनुषंगाने डॉट बॉल व्हेरिएशन फार सुंदर आहेत. म्हणूनच की काय या स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट मिळवण्याचा दर्जा करणच्या नावावरती राहिला. चांगली व्हेरिएशन करतोय. गोलंदाजी फार चांगली आहे.
हा वेगाने चेंडू हाताळला, हवेमध्ये होता आणि तदनंतर शॉट मिड ऑफला क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यापासून दूर राहिला, एक सिंगल कंप्लीट केली आहे, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि 2 धावा तिथून बनवल्या जातील आणि 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढली आहे. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती, 14 या आकड्यावरती आणि आता विजयासाठी धावा बनवायच्या 22-32 9 चेंडू मध्ये 9-32. आता मोठे फटके शोधावे लागतील. अशोक काटेसकर आणि नयन थाळके आपण कुठे असाल तर व्यासपीठावरती यायचा. हवेमध्ये फटका फसला, तदनंतर पंचांचा इशारा, फलंदाज होतोय बाद आणि 11वा विकेट करायला मिळताना आणि त्याचबरोबर हा झटका क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर SJ वडवली स्पोर्ट्स वडवली संघाला हा 3रा झटका. धावा फळकावरती कमी आहेत, इथून धावेंचा वेग वाढवावा लागेल. विजयाच्या शोधामध्ये जायचं असेल तर 8 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 32वा अजून देखील. फळकावरती धावा जर बघितला गेला तर आपल्याला पाहायला मिळतात टोटल 14 या आकड्यावरती. 8 चेंडू 32 धावा, प्रति चेंडूच्या पाठीमागे 4 धावा. सो आज इथून रिक्वायर्ड रन रेट आहे. बोला तयार, फुल टॉस आहे आणि बॉल चाललाय. अशा प्रकारचे फटके एक्सपेक्ट करतील, अशा प्रकारचे फटके आले तर मॅच कदाचित जवळ देखील येईल. पंचांचा इशारा, नो बॉल आणि नो वरती मिळाला. टोटल धावा 6 आणि टोटल जाऊ पोहोचली 7 धावेने धाव वाढेल आणि 21 आकड्यावरती. आणि आता मॅच मध्ये देखील थोडासा का होईना पण इक्वेशन बदलताना पाहायला मिळत आहे. नो चेंडू, पंचांचा इशारा आलाय आणि तदनंतर येणारा पुढचा चेंडू आहे फ्री हिटचा. हरतात जहा भी मारो जैसे भी मारो आपकी मर्जी. बनवायच्या धावा अजून 25. 8-25 मॅच जवळ आली आहे. फ्री हिटचा बॉल, बॅटची खडा होती, जीवनदान मिळालंय. ऑप्समच्या बाहेरचा चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय, कदाचित शफल क्रॉस करून ऑन साइडला खेळले असते तर चेंडूच्या बॅटच्या मेरिटवरती चेंडू आला असता, अन्यथा ऑफ साइडचं रिजन देखील खाली होतं. एक्स्ट्रा कव्हर पासून जर बघितलं गेलं तर अगदी डीप थर्डमॅन पर्यंत पूर्ण क्षेत्र खाली होतं. कन्वर्ट करू शकले असते, मोठ्या फटक्यामध्ये तब्दीली करू शकले असते, आणखी कमी धावा पाहायला मिळाल्या असत्या. पण अजून देखील 7 मध्ये बनवायच्या धावा 25. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. एक सिंगल धाव पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे का? एकच धाव आणि रनआउट देखील पाहायला मिळेल. दिल मांगता है दिल, दिल दिल मांगता है, दिल मांगता है दिल. चला लवकरात लवकर या, नेक्स्ट मॅच आहे. षटक झाले समाप्त आणि षटक समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय टोटल 22 आकड्यावरती. 6 चेंडू मध्ये बनवायच्या धावा आता 25. 24 बनवायच्या असतील. चला 6 मध्ये 24 धावा बनवायच्या आहेत. कालच्या दिवसामध्ये अशा प्रकारचं समीकरण आपण पार होताना पाहिलंय. सो आज होईल का? पण काल हवा देखील तितक्याच वेगाने वाहत होती. आज थोडंसं सकाळचं सत्र आहे त्यामुळे हवा तितक्या वेगाने वाहत नाहीये, पण दुपारच्या सत्रामध्ये फार मोठे फटके आपण पाहतोय. गोलंदाजीवरती गोलंदाज युवराज.
षटक क्रमांक 3 शेवटचं अंतिम. पहिलाच बॉल पॅटची कडा घेतली, फ्लाइंग स्लिपला बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. पहिलाच बॉलवरती 4 धावा आल्यात, आता बनवायच्यात 5 मध्ये 20. बोल तयार. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला, हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला गेला आणि त्यानंतर फलंदाजाला बाद व्हावं लागतं. अजून एक विकेट. पैदल चल रहा हूं, चल रहा. चार चेंडूमध्ये 3 षटकार आणि येणाऱ्या चौथ्या चेंडूवरती 2 धावा. 4 मध्ये 20 धावा बनवायच्या. गोलंदाज तयार होत आहे. 4 चेंडू 20 इक्वेशन मैदानामध्ये आहे. खेळण्याचा प्रयत्न केला गेला, एक सिंगल धाव तिथे बनवली जाईल. दुसरी धाव येईल का? एकच धाव मिळेल आणि आता 19 धावा येणाऱ्या पुढच्या 3 चेंडूमध्ये बनवाव्या लागतील. सो 3 मोठे फटके मारून देखील एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव असेल तरच मॅच विजयी होऊ शकते. कुणाल विषयांचं देखील इथे आगमन झालं. वेलकम कुणाल. गोलंदाज तयार. खेळण्याचा प्रयत्न होता, मॅचच्या पट्टामध्ये चेंडू आला नाही आणि त्यानंतर फलंदाज देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक विकेट पाहायला मिळेल. फलंदाज माघारी परततोय. चला, अंतिमचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आता. औपचारिकताच बाकी राहिली असंच म्हणावं लागेल. आणि रोहित स्पोर्ट्स रौदी पाचगाव संघाचा जर विचार केला तर अजूनपर्यंत ही मॅच पराभव झालेला नाहीये. सगळ्याच्या सगळ्या मॅच जिंकला. जबरदस्त खेळ, एक प्रॉपर टीम वर्क पाहायला मिळाला आणि प्रत्येक या संघामधल्या खेळाडूंनी आपलं योगदान खूप चांगल्या पद्धतीने दिलं. टीम बॅलन्स दिसतंय. गोलंदाजीमध्ये देखील बॅलन्सिंग आहे, बॅटिंग मध्ये देखील डीपनेस खूप चांगल्या पद्धतीने आहे. सलामवीर त्यांचं चांगल्या पद्धतीने काम करतायत. सगळ्या गोष्टी प्रॉपर पद्धतीने पाहायला मिळतात आणि त्याचमुळे की काय रोहित स्पोर्ट्स रौदी पाचगाव संघ सध्याच्या घडीला इथे पुढे वाटचाल करण्यासाठी, आगेकूच करण्यासाठी तयार झालेत. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पंचांचा इशारा आला, षटक समाप्त झालं आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर मॅच देखील फिनिश होताना पाहायला मिळते. आणि अजून एक या विजयपथमध्ये, या विजयाच्या दिंडीमध्ये अजून एक विजय भरला जाईल रोहित स्पोर्ट्स रौदी पाचगाव संघाला. चला लगेच मैदान खाली करायचं आणि नेक्स्ट मॅच लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवा.